देशात इंडियाचा गाठला बहुमताचा आकडा। आतापर्यंत इंडियाला 294 जागा तर इंडिया आघाडीला 232 जागा। सत्ता स्थापनेसाठी रंगणार चुरस। आज दिल्लीत एनडीएची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एनडीएचे घटक पक्ष म्हणून उपस्थित राहणार। दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीला शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत आणि संजय राऊत राहणार उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार। इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित। पंतप्रधान मोदी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा विजयी। 1.5 लाख मतांनी मोदींचा विजय। मात्र 2019च्या तुलनेत मतं आणि मताधिक्य घटलं। तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा। तिसऱ्या टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणण्याचा व्यक्त केला विश्वास। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयातून मोदींचं संबोधन। देशातील जनतेचे आभार मानताना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचं मोदींचं वक्तव्य। रामाच्या भूमीत भाजपचा पराभव। फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय। भाजपचे अनेक वर्ष खासदार राहिलेले लल्लू सिंग पराभूत। राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतूनही विजयी। रायबरेलीत 4 लाखांनी तर वायनाडमध्ये 3,64,000 मतांनी राहुल गांधींची बाजी। मताधिक्यात राहुल गांधींची मोदींवर मात। वाराणसीमध्ये मोदींचा 1.5 लाख मतांनी विजय। मात्र राहुल गांधींचा रायबरेलीत 4 लाख तर वायनाडमधून 3,64,000 मतांनी विजय। देशातल्या लोकांना आता मोदी शहा नकोसे झाले तर राहुल गांधींची लोकसभा निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया। एकाच माणसाचा उदो लोकांना आवडला नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। गुजरातच्या गांधीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विजय। 7 लाखांपेक्षा अधिक मतांनी अमित शहा विजयी। हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून एनडीए आघाडीच्या उमेदवार कंगना रनौतचा विजय। काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांचा 74,655 मतांनी पराभव। उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणींचा पराभव। जवळपास 1 लाख मतांनी स्मृती इराणींचा पराभव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीचं भाजपच्या कार्यालयात आयोजन। निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त। महाराष्ट्रात मवियाचा महायुतीला धोबीपछाड। आतापर्यंत महायुतीला 17 तर मवियाला 30 जागा। यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी। 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष। बीडमध्ये मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी। महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडेंचा 7,000 मतांनी पराभव। बारामतीत नणंद भावजाईच्या लढतीत मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। सुनेत्रा पवारांचा पराभव। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा दणदणीत विजय। प्रणिती शिंदे आता सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार। सांगलीतून काँग्रेसची बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी। भाजपकडून संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी मारली बाजी। शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हेंचा भरघोस मतांनी विजय तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव। पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा विजयी। पेढे भरवून आनंदोत्सव साजरा।
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मवियाचा विजय. मवियाचे उमेदवार गोवाल पाडवी आणि भाजपच्या हिना गावित यांच्या लढतीत मवियाच्या गोवाल पाडवींचा विजय. कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांचा विजय. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासोबत होती लढत. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेना उमेदवार राहुल शेवाळेंना मात देत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पियुष गोयल यांचा जोरदार विजय तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्या विजयाची हॅट्रिक. महायुतीच्या यामिनी जाधव यांचा केला पराभव. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय लीना पाटील यांचा विजय. भाजपचे मिहिर कोटेचा यांचा पराभव. नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरींची विजयाची हॅट्रिक. 1,10,000 मतांनी विजय. काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा गडकरींकडून पराभव. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे विजयी. 57,000 मतांनी वागचौरेंचा विजय. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंचा केला पराभव. पुण्याच्या तिरंगी लढाईत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंचा केला पराभव. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईत शिवसेनेची बाजी. श्रीकांत शिंदेंच्या विजयाची हॅट्रिक. भिवंडीत भाजपला मोठा धक्का. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव. शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रेंकडून कपिल पाटलांचा पराभव. ठाण्यात शिंदे गटाचं वर्चस्व. शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के 1.5 लाख मतांनी विजयी. ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव. रावेरमध्ये भाजपचा झेंडा कायम. भाजपच्या रक्षा खडसेंचा विजय. शरद पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव. जळगावात 2.25 लाखांच्या मताधिक्यानं भाजपच्या स्मिता वाघ विजयी. ठाकरे गटाच्या करण पवारांचा केला पराभव. मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी फडकावली विजयाची पताका. ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंचा केला पराभव. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजय. ओमराजे निंबाळकरांना तब्बल 3,28,655 मतांची लीड. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांना मोठा धक्का. शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर बगरेंचा 1 लाखाहून अधिक मतांनी विजय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना मोठा धक्का. ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचा 1,52,000 मतांनी विजय. वर्ध्यात शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांचा विजय. भाजपच्या रामदास तडस यांच्यासोबत होती लढत. बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचा विजय. ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत दुपकर यांच्यात होती तिरंगी लढत. चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का. सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी. अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा विजय. पहिल्याच निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या अभय पाटलांचा केला दारुण पराभव. मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटेकी टक्कर. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभूत करत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी.
रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विजय, ठाकरे गटाच्या अनंत गीतेंना मोठा धक्का. अमरावतीत भाजपला सर्वात मोठा धक्का, नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणांचा पराभव, काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचा दणदणीत विजय. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे संदीपान भुमरे विजय, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या नारायण राणेंचा 47,858 मतांनी दणदणीत विजय, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव. हिंगोलीत महाविकास आघाडीचा विजय, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिवसेनेच्या बाबूराव कदम यांचा पराभव. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा 14,000 मतांनी विजय, ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव. धुळ्यात काँग्रेस उमेदवार शुभा बच्छाव यांचा दणदणीत विजय, भाजपचे उमेदवार सुभाष भामरे पराभूत. साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा 32,274 मतांनी दणदणीत विजय, शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचा पराभव. अहमदनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या निलेश लंकेंचा दणदणीत विजय, भाजपच्या सुजय विखे पाटलांचा 29,000 मतांनी पराभव. जालन्यात भाजपचा 35 वर्ष जुना गड ढासळला, 5 टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव, 90,000हून अधिक मतांनी काँग्रेसच्या कल्याण काळेंचा विजय. म्हाडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी, भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचा केला पराभव. सलग 2 टर्म भाजपची सत्ता असलेल्या लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा विजय, भाजपच्या सुधाकर शृंगार यांचा केला पराभव. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय, शिवसेनेचे राजू पारवे 76,000 मतांनी पराभूत. परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपच्या महादेव जानकरांचा 1,41,000 मतांनी पराभव, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा 5,98,000 मतांनी दणदणीत विजय. नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना पराभवाचा धक्का, काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी मारली बाजी. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजय, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान विजयी, भाजपचे अशोक नेते यांचा पराभव. भंडाऱ्यात सुनील मेंढेंना पराभवाचा धक्का, काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंचा जवळपास 37,000 मतांनी विजय. पुन्हा एकदा देशातील जनतेचं एनडीएला बहुमत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, लोकसभा निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया. देशात भाजपला बहुमत नाही, देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलं, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊतांची मागणी. इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तीकरांविरोधात लागलेल्या निकालाला चॅलेंज करणार, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोदींचा नाही तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावून जिंकलो, विजयानंतर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, तर भाजपसोबत नसतानाही विजयाची हॅट्रिक, सावंत यांचा भाजपला टोला. विशाल पाटलांच्या विजयानं महाविकास आघाडीत कोणताही खडा पडणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया, तर महाविकास आघाडीतील नेत्यांची समजूत काढणार, कदम यांची प्रतिक्रिया.
राणांची कामं कमी आणि बोबाटा जास्त करण्याच्या सवयीमुळे त्यांचा पराभव झाला. विकासापासून दूर राहिलेल्या मतदारसंघानं त्यांना पराभव दाखवून दिला. आमदार बच्चू कडूंचा राणांना टोला. कार्यकर्त्यांनो, अपयशानं खचून जाऊ नका, नव्या उत्साहानं कामाला लागा. सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. परभणी लोकसभेत 100 कोटीची उलाढाल करूनही उपयोग झाला नाही. ठाकरे गटाचे विजयी उमेदवार संजय जाधवांचा जानकर आणि भाजपला टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.